गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार हे राजकीय प्रतिस्पर्धी नव्हते, ते राजकीय कट्टर वैरीच होते. तरीसुद्धा त्या काळात सुद्धा अशा प्रकारे एकमेकांना अटक करणं वगैरे असे प्रकार कोणी केले नव्हते. केरळमध्ये तर खूनच आहेत, खून, घरं जाळणं, कार्यकर्त्यांना निर्घृण पद्धतीने जाळून मारणं वगैरे आहे. पण तिथे डाव्यांची सत्ता असल्यामुळे माध्यमातले लोक त्याच्यावर बोलत नाहीत, कारण आता तसे लोक नाही आहेत की जे पक्षप्रमुखासाठी जीव देतील आणि घेतील. शिवसेना आता काँग्रेसची स्पेस ऑक्युपाय करायचा प्रयत्न करणार. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज नवा दिवस आणि पुन्हा स्टुडिओतून एक नवी मुलाखत. थिंक बँकमध्ये मी पहिल्यांदाच स्वागत करतो महा MTB आणि मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार सरांचं. सर, स्वागत आहे तुमचं आमच्याकडे. नमस्कार विनायक. सर, पहिल्यांदाच पुण्यातल्या स्टुडिओत आलेत आपले. त्यांचा एक व्हिडिओ महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवरचा थिंक बँकवरती आला होता, तो तुम्ही सगळ्यांनी बघितला असेलच. नसेल तर त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. पण आज सरांशी मी बोलणार आहे तो अर्थातच मुंबईत गेल्या आठवड्यात ज्या राजकीय घडामोडी घडल्या, नारायण राणेंच्या संदर्भात, शिवसेनेच्या संदर्भात, या सगळ्याचा नक्की परिणाम काय होणार आहे, याचा अर्थ काय आहे. सर मुंबईतल्याच एका वर्तमानपत्राचे संपादक असल्यामुळं त्यांचा अँगल मला या सगळ्या गोष्टीत समजून घ्यायचा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे की जे काही झालं गेल्या आठवड्यात, पहिल्यांदा ती यात्रा, त्यातली वक्तव्य आणि मग त्याला कोणी राडा म्हणलं, कोणी राजकीय घडामोड म्हणलं, याचं तुमचं विश्लेषण काय? राडा होताच, राडा म्हणावा असंच होता. पण राडा राणेंनी सुरू केला होता, शिवसेनेने नाही. आता तुम्हाला कदाचित या शब्दाचं तुम्हाला कुतूहल वाटेल की हे कसं काय. तर ते अशा अर्थाने 4 यात्रा मुंबई आणि महाराष्ट्रातल्या 4 मंत्र्यांच्या झाल्या. नरेंद्र मोदींनी, पंतप्रधानांनी सांगितलं होतं की प्रत्येक नव्या केंद्रीय मंत्र्यांनी 400 किलोमीटर प्रवास करायचा. या 4ही मंत्र्यांच्या यात्रांचं तुम्ही एक राजकीय निरीक्षक किंवा मुलाखत घेत असता, एक चांगल्या प्रकारचं यूट्यूब चॅनलसुद्धा चालवता. निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त ट्रॅक्शन गर्दी कपिल पाटलांच्या यात्रेलाही खूप चांगली होती, भारती पवारांच्याही चांगली होती आणि कराडांच्याही चांगली होती. मीडियात त्याची एक वेगळी कॉन्ट्रोवर्सी झाली तरीसुद्धा. पण राणेंच्या एकंदरीतच यात्रेला मीडियाने खूप उत्तम कव्हर केलं होतं, कारण अपेक्षा होतीच की राणे काहीतरी बोलतील. आणि राणे त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये शिवसेनेवर कडाडून हल्ला करत होते, टीका करत होते आणि त्यांच्या टार्गेटवर एक आणि एकमेव उद्धव ठाकरेच होते. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने राडा नारायण राणेंनीच सुरू केला होता. आता तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की शिवसेनेचा एक स्थायी भाव आहे. शिवसेनेचा जन्म, शिवसेनेचा प्रवास आणि शिवसेनेचं राजकीय अस्तित्व हे एका आक्रमकतेवर उभं राहतं किंवा तो त्याचा पाया आहे. आणि आपल्या पक्षप्रमुखावर इतका हल्ला होत असताना आपण त्याला काहीच उत्तर देत नाही, असं होणं कुठेतरी म्हणजे शिवसेनेच्या कोर मतदाराला, कोर कार्यकर्त्याला, सपोर्टरला अस्वस्थ करणार होतं. आणि त्याच्यामुळे शिवसेनेला त्याला उत्तर देण्यासाठी हे करावं लागलं. पण एक स्वाभाविक मुद्दा असा येतो की हे सगळं घडणार म्हणजे नारायण राणे आणि शिवसेना यांच्यामध्ये असणारं, ज्याला आपण 36चा आकडा म्हणतो, अशा स्वरूपाचं आत्ताचं रिलेशन. तर अशा वेळेला जो शिवसैनिक गेले 6-7 वर्ष शांत होता, आपलाच पक्ष सत्तेत असल्यामुळं त्यांना त्यांच्या स्वभावाला मुरड घालायला लागत होती आणि विशेषतः गेली 2 वर्ष तर आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री असल्यामुळं सामान्य शिवसैनिकाला त्याचा स्वभाव पूर्णच बाजूला ठेवायला लागला होता. त्या सगळ्या एनर्जीला परत जीवनदान देण्याचं काम नारायण राणेंनी केलं आहे का? मला असं वाटत नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी भांडणारी शिवसेना आणि कुठलाही अंतस्थ राजकीय हेतू किंवा पॉलिटिकल इंटरेस्ट असा न ठेवता काम करणारी बाळासाहेब ठाकरेंबरोबर उभी राहिलेली पिढी महाराष्ट्राने बघितली आहे. तेव्हाच्या सगळ्या समाजवादी नेतृत्वाने त्याची हेटाळणी केली, त्याची चेष्टा करायचे, हे
बिंडोक लोक आहेत वगैरे अशा प्रकारचं होत होतं. पण ती बाळासाहेबांची ताकद होती. बदलत्या काळानुसार जसं कुठलीही सगळेच प्रादेशिक राजकीय पक्ष आहेत ना, ते कुठल्या ना कुठल्या एका अस्मितेच्या पायावर उभे असतात आणि ते प्रस्थापित सत्तेशी संघर्ष करतात, एस्टॅब्लिश होतात. ही एक थेअरी सगळीकडे कॉमन आहे. शिवसेनेचंही तसंच झालं. पण हळूहळू शिवसेना एक एस्टॅब्लिशमेंट होत गेली. म्हणजे शिवसेनासुद्धा एक स्वतः व्यवस्थाच झाली. आणि जेव्हा एखादी गोष्ट व्यवस्थेत रूपांतर होते त्यावेळेस त्या व्यवस्थेतना लाभ मिळवणारी मंडळी, हुजरे, त्याच्यानंतर लोकांमधून न निवडून येता मागच्या दाराने वेगवेगळ्या सभागृहात शिरून पक्ष चालवणारे लोक, असे सगळे पक्ष ताब्यात घ्यायला सुरू करतात. नातेवाईकांचा गोतावळा अवतीभोवती गोळा व्हायला सुरुवात होतो. निर्णय प्रक्रियांमध्ये पक्षाच्या नातेवाईक दिसायला लागतात. याला म्हणजे तामिळनाडू अपवाद राहिला नाही, उत्तर प्रदेश अपवाद राहिला नाही, लालूची पार्टी त्याला अपवाद राहिली नाही. जिथे जिथे एका कुटुंबाच्या हातात सत्ता आहे तिथे तिथे अशाच प्रकारचे लोक गोळा झालेले तुम्हाला दिसतील. आणि मग हीच मंडळी एका अर्थाने सगळे शो मॅनेज करतात. म्हणजे राणेंच्या घराच्या खाली जो मोर्चा आला त्याचं तुम्ही बारीक निरीक्षण केलं असेल तर ते राजवाडावजा घर जे दिसतं ते राणेंचं घर नाही आहे. राणेंचं घर त्याच्या मागे आहे. त्या गल्लीतसुद्धा हा सगळा मोर्चा गेला नव्हता, पण मीडियात परसेप्शन झालं की ते गेले. आणि ते जे ओरडत होते की तू खाली ये वगैरे, घरात कुणी नव्हतं ना त्यांच्या. ते तिन्ही कुटुंबातले तिन्ही प्रमुख सदस्य तर संघर्ष यात्रेला होते. मग तू खाली ये, बघून घेतो वगैरे. सो हे अशा प्रकारचं एक आता ते ऑर्केस्ट्रेटेड सगळं चालू आहे आणि ते पक्षाच्या अस्तित्वासाठी, आक्रमकपणासाठी दाखवण्यासाठी तरी आवश्यक आहे. त्याच्यामुळे तेही मी नाकारत नाही, कारण एक मोठा पक्ष चालवायला एक मोठी व्यवस्थासुद्धा लागते आणि ती पक्षाचा जो स्थायीभाव आहे त्यानुसार ॲक्ट करणारीच लागते. पण जर शिवसेना सक्रिय झाली असेल तर त्याला उत्तर द्यायला मग भाजपही तेवढीच सक्रिय झाली. जिल्ह्यात भाजपची निदर्शनं झाली, संयत मार्गाने झालं, काही ठिकाणी दगडफेकही झाली, काही ठिकाणी मारहाणही झाली, दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली. त्यामुळे हा निकष लागू करायचा तर तो मग या बाजूला येतो. म्हणजे एक प्रतिक्रिया अशी होती की आता महाराष्ट्रात दोनच राजकीय पक्ष आहेत, एक तर शिवसेना किंवा भाजप. आयदर तुम्ही शिवसेनेच्या बाजूने जा किंवा तुम्ही भाजपच्या बाजूने जा. नाही, अशा स्वरूपाची रचना 2014 पासून पण दिसत होती की शिवसेना सत्तेत असून विरोधी पक्षासारखा वागायचा आणि सगळा अवकाश, मग तो मीडियाचा अवकाश असेल, जनमानसाचा अवकाश असेल, हा शिवसेना आणि भाजपच ॲक्वायर करायचा. असा एक पॅटर्न 2014 नंतर क्रमाक्रमानं घडला असं खूप जण मानतात. तर आता पुन्हा हा पॅटर्न घडवण्यापाठीमागचं रिझन काय? कारण नारायण राणे सुद्धा काय एकदाच बोललेले नाहीत, ते प्रत्येक सभेत टीका करत होते शिवसेनेवर आणि मग शिवसेनेनं ठरवलं की उत्तर द्यायचं. हे काही अचानक घडलेलं असेल असं मानण्यात फारसं तथ्य नसावं. तर मग हे घडण्यापाठीमागचं लॉजिक काय? त्यामुळे खूप मोठं असं काही ग्रेट लॉजिक आहे असं नाही. कुठलाही राजकीय पक्ष कोणताही असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, भाजप असो किंवा अन्य कुठलाही पक्ष असतो, त्याचं अंतिम ध्येय सत्ता मिळवणंच असतं. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समाजात काम करण्याचं ध्येय निराळं आहे, राजकीय पक्षाचं ध्येय निराळं आहे. तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारची चांगली कामं घडवून आणायची असतील तर तुमच्या हातात सत्ता लागते. आणि हे फार फार म्हणजे माओपासून करुणानिधीपर्यंत तुम्ही सगळ्यांमध्ये तो कॉमन फॅक्टर बघाल. त्यामुळे हा सातत्याने चालणारा संघर्ष आहे, तो चालूच राहणार. तो काय आज संपणार आहे असं नाही. आज शिवसेना विरुद्ध भाजप दिसत असेल तर काल तुम्हाला राष्ट्रवादी वर्सेस भाजप दिसत होती ना. म्हणजे गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा आपण महाराष्ट्रात पाहिलं आहे ना. सो देर आर डेलिब्रेट एफर्ट्स, देर आर अँड इट इज नॅचरल टू हॅव इट. लोकशाहीत असं असणं चांगलं आहे, बरोबर, असं माझं मत आहे. पण समजा शिवसेना विरुद्ध भाजप आता इतक्या टोकाला गेला असेल तर याचा अर्थ शिवसेना भाजप युतीची 2024च्या आधीच्या युतीची शक्यता आता जवळपास संपल्यात जमा आहे का? इट विल बी टू ॲडव्हेंचरस टू से एनिथिंग ऑन इट नाव. बर, कारण राजकारणात महाराष्ट्रात आकड्यांचा खेळ इतका विचित्र आहे की भाजप राष्ट्रवादीची युती झाली किंवा भाजप शिवसेनेची पुन्हा युती झाली
तर ती शक्यता नाकारता येत नाही, पण मला ती शक्यता कमी वाटते. आत्ताच्या एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीवर ती शक्यता मला कमी वाटते. म्हणजे इतक्या टोकाचे विरोध करून एका ठिकाणी एखाद्या बिलाच्या निमित्ताने, एखाद्या घटनेच्या निमित्ताने एकत्र आले आणि त्याची कारणं फार निरनिराळी असतात. म्हणजे त्याचं काय आपल्याला भाष्य नाही करता येत. म्हणजे अब्दुल कलाम म्हणजे ज्येष्ठ वैज्ञानिक होते, अणुशास्त्रज्ञ होते, त्यांनी इतकं मोठं काम केलं होतं, हा एक भावनिक इशू होता. पण मुलायम सिंगांनी जेव्हा NDAचे राष्ट्रपती असूनही पाठिंबा दिला होता, तर त्याचं कारण काय होतं, तर ते मुसलमान आहेत म्हणून आम्ही पाठिंबा दिला. आणि त्यावेळेस ही हॅड बिग नंबर्स, म्हणजे आकडा मोठा होता त्यांच्याकडे त्यावेळेस लोकसभेत. त्याच्यामुळे युतीचे निकष अशा प्रकारच्या घटनांवर अवलंबून असतात असं मला वाटत नाही. पण शिवसेना भाजप युतीची शक्यता मला खूप कमी दिसते आता. पण म्हणजे नंबर गेम, अरिथमॅटिक हा एक भाग झाला, पण शेवटी एक ग्राउंडवरचा मतदार असतो. म्हणजे कार्यकर्ते तर असतात, पण मतदार पण असतात. आणि आता दोन्ही बाजूने एकमेकांवरती एवढी, ज्याला आपण एक प्रकारे चिखलफेक म्हणू, अशी झालेली असताना उद्या समजा भविष्यात असं काही करायची वेळ आलीच तरी मनं किती जुळली जातील? म्हणजे ग्राउंड जुळणार नाहीत. मनं जुळणं मुश्किल आहे. त्याची काही कारणं आहेत. जसं की आत्ता शिवसेनेची स्ट्रॅटेजी जर तुम्ही बघितलीत, तुम्ही उद्धव ठाकरेंचे व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओंच्या खाली येणारे जे कॉमेंट्स आहेत त्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या कॉमेंट्स बघा, किंवा शिवसेनेने आयोजित केलेली अजानची स्पर्धा असेल, किंवा ईद किंवा अशा प्रकारच्या सणांना कोरोनात दिली जाणारी सूट असेल, पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका असतील. आता तुमच्या लक्षात येईल की शिवसेना भाजप युतीच्या माध्यमातून जे हिंदू मतांचं डिवाइड होत होतं, आता तुम्ही राजकारणात टीका काही करू शकता, माध्यमात लिहित असताना मतमतांतर काही मांडू शकता, पण हिंदुत्वाचा आयकॉन कोण असा जर प्रश्न आपण विचारला तर मी उत्तर न देता सुद्धा तुम्ही सांगू शकता कोण. त्यामुळे ते मतांचं पोलरायझेशन ऑलरेडी भारतीय जनता पक्षाकडे झालेलं आहे. आणि शिवसेनेची आत्ताची जी स्ट्रॅटेजी आहे की आपला शिवसेनेचा कोर वोटर शिवसेनेबरोबर राहील, तो शिवसेनेला सोडणार नाही. कारण त्यांना ज्या प्रकारचा पक्ष लागतो, जे मी मगाशी माझ्या पहिल्या प्रश्नात, दॅट शिवसेना इज परफॉर्मिंग. पण सत्तेत येण्यासाठी उरलेला जो बाकी जे वेगवेगळ्या प्रकारचे गट लागतात, कारण मुंबईत वगैरे जातीचे गट काही खूप इफेक्टिव्हली काम करत नाही, तर ते असे जे वेगवेगळे स्ट्रॅटाज लागतात, मग जो भारतीय जनता पक्ष सोबत असल्यामुळे शिवसेनेबरोबर जाणारा मतदार होता, तो तर 100% शिवसेनेबरोबर असणार नाही. त्यामुळे त्या मतांची बेगमी करण्याचा कुठेतरी प्रयत्न आता तो त्या अल्पसंख्याकाच्या मतात सुरू आहे. असं तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर लक्षात येईल. आता तो प्रयोग कसा यशस्वी होतो का, तो फसतो का, हे मतदारांवर कळेल. कारण आपला मतदार खूप म्हणजे काय म्हणूया चाणाक्ष आहे. तो इंदिरा गांधींना घरी पाठवलेले लोक आहेत हे. राईट. सो याचा एक अर्थ असा पकडायचा का की शिवसेना आता विशेषतः मुंबई आपण चर्चा करतो, तर मुंबईत काँग्रेसची स्पेस घ्यायला बघते का पॉलिटिकली, आणि त्याचे हे सगळे प्रयत्न आहेत? तुझं एकदम म्हणणं करेक्ट आहे. शिवसेना आता काँग्रेसची स्पेस ऑक्युपाय करायचा प्रयत्न करणार. ओके. कारण NCPचं तर काही वॉर्डात, मुंबईतल्या वॉर्डात 15-16 मतं सुद्धा नाही आहेत NCPला. म्हणजे पवारांची इमेज लार्जर दॅन लाईफ आहे या सरकारात, आणि नेता म्हणून ते मोठे आहेतच, ते नाकारता येत नाही. पण तुम्ही वॉर्डाच्या वगैरे स्तरावर ती ॲनालिसिस बघितली, त्यावेळेसचे आकडे बघितले तर लक्षात येतं की काही ठिकाणी 20-25, रादर काँग्रेस त्यांच्यापेक्षा मोठी आहे. कारण काँग्रेसचं आजही त्यांच्याकडे आज नेतृत्व नाही आहे, ही त्यांची समस्या आहे. किंवा ते चांगल्या प्रकारचा विरोधी पक्ष नाही आहेत, ही त्यांची समस्या आहे. पण त्यांचं आजही अखिल भारतीय संघटन इंटॅक्ट आहे, वॉर्डच्या स्तरावर, बूथच्या स्तरावर आहे, आणि काँग्रेसचाही कोर वोटर आहे अजून. बरोबर. हे थोडक्यात हे जे काही सगळं घडलं, या सगळ्याचं शॉर्ट टर्म उद्दिष्ट हे फक्त आणि फक्त मुंबई महापालिकाच आहे असं म्हणता येईल का? कोकण आहे, कोकणसुद्धा आहे ना. भाजपला आपली मुळं कोकणात जमवता आलेली नाही आहेत, पण या निमित्ताने पूर्ण कोकण ढवळून निघालं. भारतीय जनता पक्षाचं नाव गेलं. राणेंच्या अटकेच्या सगळा जो काय नाट्य होता, आणि 10:30-11 वाजता ज्यावेळेस रात्री त्यांना बेल मिळाली, त्यावेळेस मुंबईतली
म्हणजे अराजकीय सुद्धा अशी घरं मला माहिती आहे जी राणेंना जामीन मिळणार की नाही मिळणार हे पहाट टी व्हीवर बसली होती. राणे या निमित्ताने महाराष्ट्राच्या म्हणजे राजकारणाच्या केंद्रस्थानी पुन्हा आले. म्हणजे मला ह्याच प्रश्नाकडे यायचं होतं की नारायण राणेंना पुन्हा एकदा, म्हणजे आधी ते शिवसेनेत होते, मग काँग्रेसमध्ये गेले आणि तसे ते लाईमलाईटमध्ये नव्हते इतके वर्ष म्हणू शकतो आपण काही, त्यांना परत केंद्रीय मंत्रिपद देणं, त्यांच्या यात्रेत स्फोटक काहीतरी होणार हे स्वाभाविक होतं आणि मग पुन्हा त्यांना सेंटर ऑफ द गेम म्हणून असं स्थान देणं, याच्या पाठीमागचं धोरण काय असेल? एक लक्षात घ्या की आपल्याकडे एका विचित्र समाजवादी मानसिकतेतनं आपण राजकारण्यांकडे पाहत असतो आणि त्यामुळे आपल्याला ते नेहमी नकारात्मकच दिसतात, म्हणजे ते नेहमी नकारात्मक वाटतात. कारण ह्या सगळ्या समाजवादी आणि डाव्या मंडळींनी स्वतःचं राजकीय अस्तित्व आता हरवलेलं आहे, म्हणजे आता ग्रामपंचायतही त्यांच्या नसतात. मग या प्रचलित व्यवस्थेविषयी विद्वेष तयार करत राहण्याचं काम ते सिस्टमॅटिकली करत असतात. राजकारणात अंटिल अँड अनलेस तुमच्याकडे काहीतरी सम अँड सबस्टन्स आहे तोपर्यंत तुम्हाला कधीच काही मिळत नाही. तो असावाच लागतो आणि तो राणेंकडे आहे, तो राणेंकडे आहे आणि तो बघायला मिळतो. त्याच्यामुळे राणेंना मंत्रिपद देण्याचं कारण शिवसेनेबरोबर संघर्ष करण्यासाठी एक फ्रंटियर हवा होता हा आहेच, पण कोकणालाही ज्या प्रकारचा एक आयकॉनिक नेता हवा होता. निवडणुकांमध्ये लोक हरतात जिंकतात त्याच्यावर मूल्यमापन करता येत नाही, त्या माणसाच्या राजकीय अस्तित्वाचाही तुम्हाला विचार करावा लागतो. याच्या उलट अशा प्रकारची टीका, अशा प्रकारची भाषा ही भाजपची संस्कृती नाही आहे. त्यांना एक पार्टी विथ डिफरन्स असं म्हटलं तरी जातं. तर मग भाजपतल्या लोकांनी, भाजपच्या कोर वोटर्सनी, भाजपच्या आजूबाजूच्या लोकांनी ह्या सगळ्या प्रकरणाकडं कसं बघितलं असावं किंवा त्यांनी कसं बघायला पाहिजे आणि त्यांना त्याचा काय फायदा झाला आहे, नक्की भाजपला या घटनेचा काय फायदा झाला आहे? मला ना ह्या दोन गोष्टी अशा वेगळ्या कराव्याशा वाटतात. त्याची दोन कारणं आहेत. एक तर आपण मागून आलो थोडा विचार करत काँग्रेसपासून, तर लक्षात येईल की स्वातंत्र्याचा लढा आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधी म्हणणं खूप थोडंसं धाडसाचं होईल, पण शास्त्रींपर्यंत वयात आलेल्या कुठल्याही तरुणीला आपण काँग्रेसमध्ये जाऊन काम करावं असं वाटायचं. म्हणजे मग सहकारात पण माणसं तुला पाहायला मिळतील काँग्रेसमध्ये काम करतील. त्याच्यानंतर हा पॅटर्न मुंबईत होता. बाळासाहेब शिवसेना चालवत होते तेव्हा, की तो काय पक्षाचा फॉर्म वगैरे भरायचा नाही किंवा तो जाऊन त्याने काय अधिकृत अर्ज भरला असं नाही, पण वयात आलेल्या परळ, लालबाग, शिवडी या सगळ्या भागातल्या तरुण मुलांना वाटायचं आपण शिवसैनिकच असलं पाहिजे. म्हणजे एक नॅचरल स्पेस राजकारणात जाण्याची हा पक्ष होता असं आहे. आज ती स्थिती भारतीय जनता पक्षाची आलेली आहे आणि पुढची 10-20 वर्ष कदाचित ती राहील. आणि सिन्स हा पक्ष लोकशाहीने चालणार आहे आणि हा काही डायनास्ट पक्ष नाही, म्हणजे उद्या मोदीशांची मुलं हा पक्ष चालवणार नाही आहेत किंवा देवेंद्र फडणवीसांची मुलगी महाराष्ट्र भाजप चालवणार नाही आहे. त्याच्यामुळे नवनेतृत्व पुन्हा निर्माण करण्याची, ते देण्याची ही जी एक क्षमता आहे ना, ती अशा प्रकारच्या पक्षांमध्ये चालते. केऑस खूप असतो. लोकशाहीचा एक साईड इफेक्ट केऑस आहेच. त्याच्यामुळे आज भाजप हा मेनस्ट्रीम पॉलिटिकल पार्टी झालेला आहे. ज्यांना असं वाटतं की मला राजकारणात, तुमच्या पुण्यात सुद्धा मला राजकीय कारकीर्द करायची असेल तर मला भाजपचं तिकीट मिळालं पाहिजे असं वाटणारा आज मोठा वर्ग आहे ना. ते 22 आमदार वगैरे लावतात जे वर्डिंग, ते तिकीट मागायला आता पहिल्यांदा कुठल्या पक्षाकडे जातात? 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी अशी स्थिती नव्हती. बरोबर. त्यामुळे भाजपची अशा प्रकारे उत्तर देण्याची भाषा नाही, भाजपची अशा प्रकारे प्रतिवाद करण्याची वृत्ती नाही. हे जेव्हा भाजप एका टिपिकल लोकांचा होता किंवा एका मर्यादित जनसंख्येचा होता तेव्हा त्यांचं भावविश्व हे भाजपसाठी सुटेबल होतं. पण जेव्हा तुम्ही इतक्या मोठ्या मासला रिप्रेझेंट करता ॲज अ पॉलिटिकल पार्टी, तेव्हा त्यांना अशा प्रकारे त्यांच्या नेत्यांच्या कुटुंबियांना, त्यांच्या देवेंद्रजींच्या पत्नीविषयी किती घाणेरडं बोललं गेलं, मोदींविषयी किती वाईट बोललं गेलं. सर्वसामान्य माणसांना जे त्याच्या नेत्यामध्ये जी एक
अभिव्यक्ती त्याची बघत असतात की हा माझा नेता आहे, त्याला हे कधीच आवडत नाही की तुम्ही त्याची अशा प्रकारे कुचेष्टा करता किंवा तुम्ही त्याला अशा प्रकारची शेलकी विशेषणं लावता. ते त्या वोटरला आवडत नाही. त्यामुळे राजकीय पक्षाला कुठे ना कुठे अशा न तशा प्रकारे उत्तर द्यावंच लागतं. जसं शिवसेनेला त्याचा एक ॲग्रेसिव्ह वोटर बेस सांभाळावा लागतो, तसा मग भाजपचाही आज मास बेस मोठा आहे ना. व्हॉट एव्हर सेड अँड डन, ती आज महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पॉलिटिकल पार्टी आहे. पण हे ठीक आहे, राजकारण आपण बोललो, शिवसेना भाजप त्यांची इक्वेशन्स, पण एक देशाच्या पातळीवर विचार केला किंवा अगदी ग्लोबल पातळीवर विचार केला तर एका केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याला जो पदावरती आहे अटक करणं, हे जरी कायद्याच्या चौकटीत ते बसत असलं की अधिवेशन चालू नाही वगैरे, पण हे प्रतिमा म्हणून देशाला एक म्हणजे टोचणी देणारं नाही आहे का? कारण आधी 2दाच घडलं आणि त्यावेळी तर फायनान्शियल विषय होते, म्हणजे सिव्हिअर विषय होते. तर हे आत्ताच्या राजकारणापुरतं ठीक आहे, तुम्ही असं आम्ही असं, पण पक्ष म्हणून, राज्य म्हणून, देश म्हणून याचे परिणाम वाईट होत नाही? मला पक्ष राजकारणापेक्षा भीती महाराष्ट्राची जास्त वाटते. कारण की अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. हे आपण तमिळनाडूत पाहिलं आहे की रात्री करुणादिदींच्या घरी पोलीस गेले, खांद्यावर टाकलं आणि घेऊन आले, किंवा मग जयललितांच्या ज्या काही भयकथा सांगितल्या जातात की त्यांना अंधाऱ्या कोठडीत ठेवायचे आणि मग स्टूलवर उभं करून खाली उंदीर सोडे असं सांगतात, मला माहीत नाही. महाराष्ट्रात असं होत नव्हतं. गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार हे राजकीय प्रतिस्पर्धी नव्हते, ते राजकीय कट्टर वैरीच होते. तरीसुद्धा त्या काळात सुद्धा अशा प्रकारे एकमेकांना अटक करणं वगैरे असे प्रकार कोणी केले नव्हते. आणि राजकारणात आज लोकशाही आहे, भाजपमध्येही लोकशाही आहे. देवेंद्रजी एक संयत नेता म्हणून ओळखले जातात. उद्या तिथे अजून कोणी येईल, अन्य कोणत्या पक्षाचा नेता येईल, उद्या त्यांनी सुद्धा असंच केलं तर मग एकंदरीतच महाराष्ट्राच्या काय राजकारणाची, म्हणजे आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत. रामभाऊ म्हाळगींचं उदाहरण आहे, म्हणजे त्या इतकी उदाहरणं आहेत की पक्षीय मतभेद लोकांनी बाजूला ठेवलेत. इथे हा सगळा वैयक्तिकच मामला आहे. तो उद्धव ठाकरे वर्सेस नारायण राणे असाच आहे आणि त्याचे मला वाईट परिणाम होताना भीती वाटते की उद्या अजूनही कुणीतरी असं करणार, असं करून पाहणार. आणि असं छगन भुजबळांनी करून बघायचा प्रयत्न केला होता. पण मग आपण जसं तुम्ही खाली साऊथचा उल्लेख केला तसं आत्ता असं झालं की पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणुकीआधी म्हणजे असं हिंसक प्रकार झाले आणि खूप पोलरायझेशन झालं. तर एक जी महाराष्ट्राची प्रतिमा आहे ती एका बाजूला तुम्ही साऊथची उदाहरणं दिली आणि दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगाल, ही अधिक पोलराइज्ड होत चालले का? की आजकाल प्रत्येकजण ना पोलराइज्डच आहे. म्हणजे असं एक फीडबॅक वाचताना सोशल मीडियावर येतो की आता लोक कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या बाजूने आहेत. जे भाजपच्या बाजूनं आहेत त्यांना नारायण राणेंची कृती योग्य वाटेल, जे महाविकास आघाडी किंवा शिवसेनेच्या बाजूने आहेत त्यांना शिवसेनेची कृती योग्य वाटेल. काठावरचा कोण एकतर बोलत नसेल, तो शांत बघतोय सगळं, किंवा असं कोण उरलेलंच नाही. असा पोलराइज्ड महाराष्ट्र तयार झाला आहे का? मला असं वाटत नाही. त्याची 2-3 कारणं आहेत. बंगालची तुलना आपल्याला महाराष्ट्राशी करता येत नाही किंवा अन्य राज्यांची करता येत नाही. भारत हा इतक्या बहुविध संस्कृतींचा, राजकीय संस्कृतींचा देश आहे की अनेक राज्य अशी आहेत जिथे निवडणुका सुखासुखी पार पडतात. अनेक ठिकाणी संघर्ष होतात. केरळमध्ये तर अधिक भयंकर होतात. म्हणजे केरळमध्ये, बंगालमध्ये तर ममता बॅनर्जी आकांत तांडव करत होते. केरळमध्ये तर खूनच आहेत. खून, घरं जाळणं, कार्यकर्त्यांना निर्घृण पद्धतीने जाळून मारणं वगैरे आहे. पण तिथे डाव्यांची सत्ता असल्यामुळे माध्यमातले लोक त्याच्यावर बोलत नाहीत. अदरवाईज तमिळनाडू ही फार बालिश उदाहरणं आहेत. म्हणजे तिथे जे काय चालतंय केरळमध्ये, हे बंगाल तमिळनाडू ते फारच भयंकर आहे आणि त्याची अजूनही कुठे चर्चा होत नाही. पण मी तो दुसरा प्रश्न विचारला की महाराष्ट्र आता पोलराइज झाला आहे का? पोलराइज झाला आहे असं मला वाटत नाही. पॉलिटिकली पोलरायझेशन्स तर होत राहतात. म्हणजे जसा लोकशाहीत मी मगाशी म्हटलं की इंदिरा गांधीला सुद्धा घरी पाठवलेले लोक आहेत आपले. हे लोकांचं राज्य आहे आणि लोकांचा एक त्यांचा एक मेल्टिंग पॉईंट ठरलेला असतो की कधी तुम्हाला घरी पाठवायचं हे त्यांनी ठरवलेलं असतं किंवा ठरतं, काळानुसार ते ठरतं.
राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला, भाजपच्या कार्यकर्त्याला असं वाटतंच की आपली सत्ता चंद्रसूर्य आहे तोपर्यंत राहणार. शिवसेनेच्याही वाटतं, काँग्रेसच्याही वाटतं आणि राष्ट्रवादीच्या लोकांनाही वाटतंच की पवारसाहेब कधीही पंतप्रधान होऊ शकतात. पण त्या लोकांचं काय, तो तिथे एक शांत बसून माणूस पाहत असतो ना. अजून एक चर्चा अशी झाली, विशेषतः ही घटना घडून आता 2-3-4 दिवस झालेत, की अशी भाषा शिवसेना खूप वेळेला वापरत होती. त्यांनी अगदी पंतप्रधानांवर अशा भाषेत काही प्रमाणात टीका केली आहे, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती केली आहे. तर त्यावेळेला काही झालं नाही, पण आता मात्र तीच भाषा त्यांच्याविषयी वापरला गेल्यावरती वेगळा न्याय लावला गेला. तर हे जे एक नॅरेटिव्ह आत्ता चर्चेला आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत? आहेच ना, असं नॅरेटिव्ह आहेच आणि ते चुकीचं नाहीच आहे ना. आपला पक्ष चालवत असताना, आपल्या पक्षाच्या मेळाव्यात, आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना तुम्ही काही बोलू शकता, तुमच्याकडे त्याचं स्वातंत्र्य आहे. तुमच्या मुखपत्रात तुम्ही काही लिहू शकता, पण तुम्ही तेच नियम आणि तेच निकष सगळीकडे लावू पाहता तर ते कसं चालेल? मग ती तुलना होणारच आहे. म्हणजे थोडक्यात ह्या प्रकारामुळं एकूणातच जे म्हणजे सूडाचं राजकारण आहे, सूड शब्द कदाचित मला किती योग्य आहे माहीत नाही, पण मग आता इकडून त्यांच्यावरती केसेस होतील, तिकडून केसेस होतील, प्रकरणं बाहेर निघतील. तर हे जे राजकारण आहे ह्याला बळ मिळालं आहे का या घटनेनं? मी मगाशी पण म्हटलं ना, मला ती भीती वाटते की महाराष्ट्रात हे सुरू होईल, उद्या ते जिल्ह्यात सुरू होऊ शकतं. अशा प्रकारे मी कोणाचा तरी व्हिडिओ पाहत होतो, त्यात त्यांनी म्हटलं की शिवसेनेने असं काय म्हणजे उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांनाच पाठवायला होतं, पोलिसांना का पाठवलं, पोलिसांचा वापर कशासाठी केला? कारण आता तसे लोक नाही आहेत की जे पक्षप्रमुखासाठी जीव देतील आणि घेतील, आणि हातात सत्ता आहे, त्यामुळे पोलिसांचा वापर तर झालेला आहे, इथे दिसतोय. अजून एक अँगल असा मानला गेला, असा चर्चेला आला की इतका मोठा निर्णय हा काही एक पक्ष किंवा एक व्यक्ती घेता येणार नाही, किंवा निदान बाकीच्या पक्षांना विश्वासात घ्यावं लागेल, चर्चा करावी लागेल. शरद पवारांसारखे नेते आहेत, इतर पक्ष म्हणजे काँग्रेसचेही नेते आहेत. तर ह्या घटनेमुळं महाविकास आघाडी अजून घट्ट झाली आहे का? कारण या तिन्ही पक्षांनी मिळून ही कारवाई करायचा निर्णय घेतला आहे का? मला माहीत नाही. मला हे करावं लागेल, विचार करावा लागेल. कारण जर तो एकत्रित निर्णय असता तर कोणी ना कोणी आधी बोलले असते, म्हणजे कोणी ना कोणी काहीतरी बोललंच असतं. महाविकास आघाडीत 3 नेत्यांनी 3 वेगवेगळी विधानं करणं आणि निर्णय फिरणं हे काही महाराष्ट्राला आता नवीन राहिलेलं नाही. मग तो शाळांच्या फीजच्या बाबतचा विषय असेल किंवा अनेक विषय आहेत, विजेची बिलं आहेत, हॉस्पिटल्स आहेत. कोरोनाच्या काळात आपण ते सगळं बघितलं आहे. पण हे क्रूडली शिवसेनेचंच ऑपरेशन होतं आणि नंतर दोन्ही पक्षांनी त्याचं समर्थन केलं. या घटनेचा आपण आता गृहमंत्री कोण आहेत असा प्रश्न पडला ना आपल्या सगळ्यांना. राईट. पण या घटनेचा आपण म्हणजे गेले काही वेळ विचार करतोय, तो कायम शिवसेना आणि भाजपच्या अँगलनं विचार करतो. पण हे जे 2 पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, ह्यांना या घटनाक्रमानं काय फायदा झाला आहे, काय तोटा झाला आहे का? त्यांचं काय नाही, आपलं नीट चालू आहे, काय वाटतं? हां, म्हणजे फायदा तोटा त्यांचा काय झाला असा काय आता प्रश्नच नाही. मी मगाशीच म्हटलं की आता असं वाटतं की महाराष्ट्रात फक्त 2 पक्ष आहेत आणि दोन्ही पक्षांमध्ये जे काही होईल ते होईल. बाकी सगळ्यांना आयदर यांच्याबरोबर जावं लागेल किंवा त्यांच्याबरोबर जावं लागेल. ते आता पोलरायझेशन अशा अर्थाने झालेलं आहे. ओके, म्हणजे पॉलिटिकल स्पेसचं पोलरायझेशन. हां. तर आपण या विषयावर बरेच बोललो, पण शेवटाकडे येताना हा सगळा घटनाक्रम म्हटलं तर खूप तात्कालिक आहे, म्हटलं तर कदाचित काही दिवसांनी लोक विसरून जातील. पण याचा एकूणातच महाराष्ट्रावर आणि राजकारणावर होणारा परिणाम दीर्घकालिक काही आहे का? राजकारणात काय असतं, तुम्हाला रोज नवा अजेंडा द्यावा लागतो, तुम्हाला रोज नव्याने काहीतरी घडवून आणत राहावं लागतं. आज नारायण राणेंना इफ यू आस्क मी हूज बेनिफिटेड, तर नारायण राणे इज 100% बेनिफिटेड, BJP इज 100% बेनिफिटेड. पण सातत्याने तुम्ही असे हिंसक प्रकार झाले पाहिजेत असं माझं बिलकुल मत नाही आहे. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही रोज काय देणार आहात? म्हणजे खूप प्रतिभाशाली नेता आहे, पण पक्षाला जागा निवडून आणता येत नाहीत किंवा लिमिटेडच जागा निवडून येतात.
अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत ना महाराष्ट्रामध्ये. तर ती का येत नाहीत? कारण मी मगाशी म्हटलं तसं लोक पाहत असतात ना की तुम्ही दररोज काय करताय. म्हणजे नरेंद्र मोदींच्या कल्पकतेचं कौतुक यासाठी वाटतं की ते नवीन मंत्री जे झाले त्यांना त्यांनी बसू दिलं नाही तिथे. म्हणजे जा तुम्ही 400 किलोमीटर जा, सांगा. आणि चैतन्य आलं त्या यात्रांनी. भाजपच्या केडरमध्ये आधी तुम्हाला तुमचा स्वतःचा कोर कार्यकर्ता ॲक्टिव्ह करावा लागतो. तो या यात्रांमध्ये होताना दिसला. हा जो सगळा घटनाक्रम आहे त्या घटनाक्रमानंतर शिवसेना काय किंवा भाजप काय हे दोन्ही पक्ष पुढे हा मोमेंटम कसा चालवतात, कसा टिकवतात याच्यावर पुढच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. आज झालं, आज संपलं तर त्यांनी काही होणार नाही. तुम्ही म्हणजे ह्याच्यावर शेवट करायला आवडेल मला की तुम्ही असं थेट वाक्य म्हणालात की या घटनाक्रमाचे बेनिफिशरी नारायण राणे आहेत किंवा भाजप आहे. तर हे जरा आम्हाला उलगडून सांगा ना. मी म्हटलं ना माझ्या मगाच्या 2-3 उत्तरात सुद्धा आलं ना. राणे या निमित्ताने, राणे आणि राणेंची दोन्ही मुलं या निमित्ताने एका सेंटर स्टेजला आली महाराष्ट्राच्या. म्हणजे मागच्या 2 वर्षातलं आता विरोधी पक्षनेता म्हणून, पण आधीची 5 वर्ष महाराष्ट्राच्या सेंटर स्पेस जी देवेंद्रजींचीच होती. त्यांच्या व्यतिरिक्त कोण दिसत होतं तुम्हाला? बरोबर. पण असं वाटत नाही का की जी स्पेस फक्त देवेंद्र फडणवीसांची होती त्याच स्पेसमध्ये परत नारायण राणे आले? भारतीय जनता पक्षामध्ये असं होणार. त्याचं कारण की मुळात हा पक्ष एका कुटुंबाचा नाही आहे. इथे तुम्हाला गॅलेक्सी ऑफ लीडर्स दिसत राहील. म्हणजे ती म्हणजे केंद्रातही तिथे मोदी आहेत तर अमित शहा सुद्धा आहेत, अन्यही काही गडकरीसुद्धा आहेत. तेच तुम्ही या तिन्ही पक्षांच्या उरलेलं पाहिलं तर काँग्रेसमध्ये कोण हा तर मोठाच प्रश्न दिसतो. पण तुम्ही पवार आणि बाकी नेते यांच्यामधलं अंतर बघितलात तर ते खूपच जास्त आहे. भाजपमध्ये पण देवेंद्र फडणवीसांची पॉलिटिकल स्पेस, त्यांचा पॉलिटिकल फॉलोअर, त्यांचा पर्सोना हा पूर्ण वेगळा आहे, राणेंचा वेगळा आहे. आणि म्हणजे या खरं तर या विषयाशी याचा काही संबंध नाही आहे, पण एक जेनरिक प्रश्न, तुम्ही स्टुडिओत आलाय म्हणून, की सत्तांतर महाराष्ट्रातलं निकटच्या काळात घडेल का येणं केनं प्रकारे, असं वाटतं का तुम्हाला? सत्तेची गंमत अशी असते की जेव्हा वाटायला लागतं की आता आमच्या डोक्याच्या मागचा सूर्य कधी मावळणारच नाही, त्या दिवशी सत्ता काहीतरी मजेशीर खेळ खेळते. त्याच्यामुळे ते सरकार बदलेल का या प्रश्नाचं आत्ता तरी माझ्याकडे काही उत्तर नाही. पण जेवढी भीती सत्तेत बसलेल्यांना वाटते आणि जेवढी आशा सत्तेच्या बाहेर असलेल्या लोकांना वाटते, मला वाटतं की तेवढी अनसर्टनिटी पुरेशी आहे. किरणजी, तुमचे खूप खूप आभार. खूप वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आणि खूप मोजक्या शब्दात पण थेट उत्तरं तुमच्याकडून ऐकायला मिळाली. भविष्यातही वेगवेगळ्या विषयांवर, विशेषतः तुम्ही मुंबईत आहात त्यामुळं तिथल्या राजकारणावर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. पण आज इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.